सरस्वती विद्यालयाच्या मुलींची शाळा. 3 मजली इमारतीच्या पायऱ्यात 5वीतल्या मुलींचा एक घोळका बसला होता. तो घोळका कसल्या तरी गप्पात रंगून गेला होता. त्यात ती 4 दिवसाखाली आलेली नवीन मुलगी. गालावर गोल खळी असलेली केतकी पण होती. नवी असल्यामुळे वर्गातील इतर मुलींच्या फारशा ओळखी झाल्या नव्हत्या. तरी ती त्या ग्रुपच्या गप्पा ऐकत होती. मग काय झालं? पिंकीने विचारलं. मग ना, मला त्या अंधाऱ्या कोपऱ्याची खूप भीती वाटू लागली, मंजिरी सांगत होती. का? तिथे काही होतं का? काय माहिती, मला कसं दिसणार? तिथं अंधार होता ना, पण काहीतरी डोकं, हात असल्यासारखं वाटत होतं. बाप रे! मग आईने लॅम्प लावला. त्या कोपऱ्यात काहीच नव्हतं. मला अंधाराची खूप भीती वाटते लहानपणापासून. केतकीने नेमका धागा पकडला. सगळ्या पोरी किती उत्सुकतेने ऐकतायत मोठाले डोळे करून. त्या पोरींना भुताच्या गोष्टी सांगितल्या तर काय हरकत आहे? खूप फ्रेंड्स मिळतील. आता आपल्याशी फारसं कोणी बोलत नाही. काही जण तर त्यांच्या ग्रुपमध्ये पण येऊन देत नाहीत. आपला चांगलाच भाव वधारेल. शाळेत एकदम फेमस होऊन जाऊ. अन आपल्या इतक्या भुताच्या गोष्टी कोणाला ठाऊक असणार आहेत? मंजिरी, तुला अंधारात भूत बसलंय असं वाटलं असेल. केतकीने त्यांच्या चर्चेत आपला सहभाग नोंदवला. हो, असंच असेल. माझी गावाकडची आजी पण म्हणते की अंधारात भूतं असतात. पिंकीने केतकीला सपोर्ट केला. यार, व्हॉट भूत मीन्स? नकट्या ज्योत्स्नाने विचारले. ही इंग्लिश मीडियमवाली. भूत म्हणजे ना घोस्ट. शबरीने ज्योत्स्नाची शंका दूर केली. छट, खोटं. माझी मम्मी म्हणते की भूतभीत काही नसतं. ती सगळी आपलीच इमॅजिनेशन असते. नेहाने मात्र विरोधी सूर लावला. हो, माझे पप्पा पण सेमच बोलतात. टीना म्हणाली. सगळी मोठी माणसं मुलांना भीती वाटू नये म्हणून असेच सांगत असतात. अन आपण मात्र अंधारात जात नाही. त्यांना पण भुताची भीती वाटत असते. कशावरून? रोजीने शंका काढली. अगं, तुला ठाऊक नाही. माझी काकू माझ्या मम्माच्या वयाची, चांगली मोठी. तिलाच भूत लागलं होतं. मग भूत नसतं कसं म्हणायचं? केतकीच्या या प्रश्नाने सगळ्यांच जणी गप्प बसल्या. बापरे, खरंच तू पाहिलंस? पिंकीच्या डोळ्यात आश्चर्य मावत नव्हते. मग हो, मुळी. मी गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे कोकणात गेलेली होती तेव्हा पाहिलंय. म्हणजे नक्की काय झालतं? सुषमाने विचारले. आता केतकी सावरून बसली. तिच्या मनाप्रमाणे घडत होते. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच होत्या. आता सारी सूत्रे तिच्याकडे होती. म्हणजे काकूला भूत लागल्याचं आजीनं घरात सांगितलं. कारण काकू काही बाई बडबडायची, स्वतःलाच बोलायची, कधी हसायची तर कधी रडायची, हाती लागेल ते फेकून मारायची. एकदा तर तिने आजीला मर म्हातारे म्हणून लोटाच फेकून मारला होता. तिला आपली माणसे आता ओळखून येत नाहीत आजी म्हणायची. आजी बरोबरच म्हणत होती. कशी ओळखून येणार माणसे? तिच्या अंगात भूत शिरलं होतं ना. परक्या भूताला आपली माणसे कशी ठाऊक असणार? मग पिंकीने विचारले. केतकी पुढे सांगणार तोच लंच संपल्याची बेल झाली. केतकी, राहिलेलं उद्या सांग हां. उद्या असेच आणि येथेच बसूयात. पिंकीने आग्रहाची विनंती केली. केतकीने होकारार्थी मान हलवली. सगळ्या जणी आपल्या आपल्या वर्गाकडे निघाल्या. शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे केतकी तिच्या पप्पांच्या स्कूटरवर बसून घरी निघाली. ग्रुपला उद्या काय काय सांगायचे, कसं सांगायचं या विचारात ती गुंतली होती. दुसरे दिवशी पिंकी सकाळपासूनच कधी इंटरव्हल होतोय याची वाट पाहत होती. लंचमध्ये झटापट डब्बा खाऊन ती कालच्या पायरी ग्रुपला सामील झाली. आज केतकीला सगळ्यांच्याच मध्यभागी बसवलं होतं. केतक्या, ते भूत काकूला कसं सोडून गेलं ग? पिंकीने कालची लिंक पुन्हा ओपन केली. मग आजीनं एक ढेरपोट्या दाढीवाला
हरिबाबा नावाचा मांत्रिक आणला होता. केतकीने सुरुवात केली. व्हॉट मांत्रिक? त्या नकट्या ज्योत्स्नेने विचारले. अगं, मांत्रिक म्हणजे ते घोस्ट हंटर्स. पुन्हा शबरीनेच तिच्या शंकेचे निरसन केले. मग ना, त्या हरिबाबानं एक हळदीचे मोठे सर्कल काढले. त्यात काकूला बळेच बसवले. तो तिला सारखा विचारायचा, कोण आहेस तू? तुला काय पाहिजे? पण काकू काहीच उत्तर देत नव्हती. नुसतं हूं हूं करायची. मग तो चिडून हातातल्या कडुलिंबाच्या फांदीने तिला मारायचा. व्हॉट फांदी? ज्योत्स्नाने पुन्हा डिस्टर्ब केला. तू गप ग जो. फांदी म्हणजे ब्रांच. केतकी तू सांग पुढे. गेलं का ते भूत? काय ठाऊक. मग आम्ही सुट्ट्या संपल्याने माघारी आलो ना. पण काय ग केतक्या, तू पाहिलंस का कधी भूत? तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी? पिंकीने विचारले. मी ना? नकोस. तुम्ही सगळ्यांना सांगाल. मी नाही सांगत. प्रॉमिस? आपल्या या ग्रुपबाहेर ही गोष्ट जाणार नाही. हो हो, कोणीच नाही सांगणार. सगळ्या जणी एकच कल्ला केला. बरं बाई, मग सांगते. ऐका, मी 2दा पाहिली भूतं. म्हणजे आता कळतंय ते भूत होतं म्हणून. पण पाहत होते तेव्हा नव्हतं कळत. कधी अन कुठं? माझं आजोळपण कोकणातच आहेत. रत्नागिरीपासून जवळच एक खेडेगाव. तेथे आजीचं कौलारू घर आहे. त्या घराच्या मागच्या अंगणात एक विहीर आहे, रहाट असलेली. व्हॉट रहाट मीन्स? ज्योत्स्नेने पुन्हा आडकाठी आणली. गप बे साली, ही जो न येडचाप आहे. रहाट म्हणजे विहिरीतलं पाणी काढायचं विल. केतकी नको तिच्याकडे लक्ष देऊ. तू कंटिन्यू कर. पिंकीने ज्योत्स्नाला झापलं. रात्री मी आजीजवळ झोपली होती. विहिरीत कोणीतरी मोठा दगड टाकल्यावर पाण्याचा जसा आवाज होईल ना, तसा मला आला. मी एकदम जागी झाले. अंथरुणातून हळूच उठले अन खिडकीचे दार किलकिले करून बाहेर पाहिले तर विहिरीच्या कट्ट्यावर एक बाई मोकळे केस सोडून बसलेली. तेवढ्यात आजीला जाग आली. तिने पटकन ती खिडकी लावून घेतली. तोंडावर बोट ठेवून बोलू नकोस म्हणून खुनू लागली. पुन्हा मला जवळ घेऊन झोपी गेली. सकाळी उठल्यावर मला तिनं सांगितलं की ती विहिरीवर बसलेली होती ती हडळ होती. तेवढ्यात इंटरव्हल संपल्याची बेल वाजली. सगळ्याजणी उठल्या. व्हॉट इज हडाळ? ज्योत्स्नाने पिंकीला थोडे थांबून विचारले. हडळ ना, लेडीज घोस्ट. त्यापेक्षा आरसा बघ, तिथे दिसेल तुला ती. पिंकी वैतागली. केतकी तिच्या पप्पांच्या स्कूटरवर शाळेत आली. पण तर पिंकी शाळेच्या गेटजवळच उभी होती. केतक्या, तू कोणाच्या स्कूटरवरून शाळेत येतेस? पिंकीने विचारले. ते ना, माझे पप्पा आहेत. पण का ग? काही नाही. पण ते ना एकदम कूल वाटतात. चार्मिंग, शाहरुख खानसारखी क्यूट डिम्पल पण त्यांच्या गालावर पडते. असं नाही म्हणायचं त्यांना. नजर लागेल ना. पण खरंच मी खूप लकी आहे. असे पप्पा मला मिळालेत. ती डिम्पल ना, ते आमच्या दोघांत कॉमन आहे. तुला ठाऊक आहे ना का पिंके? ते मला ना डॉक्टर करणार आहेत. हाऊ स्वीट. केतक्या, मी तुझी येथे मुद्दाम वाट पाहत उभी आहे. का? मी आमच्या शेजारी एक खूप म्हातारे आजोबा राहतात. त्यांना ते हडळ विचारलं बरं का. ते पण तू म्हणालीस तेच म्हणले. बाई मेली की ती हडळ होते. म्हणजे भूत असतात तर. मग मी काय तुम्हाला खोटं सांगत होती का? यार, तुम्ही माझे फ्रेंड्स आहात ना. मैत्रीण कोणी खोटं बोलतं का? प्रार्थनेची घंटा वाजली तशी. चल लंचमध्ये बोलू म्हणून दोघी प्रार्थनेसाठी रांगेत उभ्या राहिल्या. एकंदर केतकीच्या भूतकथांनी चांगलीच ग्रीप घेतली होती. तिचे फ्रेंड सर्कल वाढत होते. श्रोतावर्ग वाढत होता. त्याचबरोबर खुन्नस पण वाढली होती. केतकी असल्याने स्नेहाचे महत्त्व कमी होत होते. ती केतकीचा द्वेष करू लागली होती. तिचा ग्रुप केतकीने नकळत हायजॅक केला होता. आज केतकीने स्पेशल गोष्ट सांगायची ठरवली होती. ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी म्हणजे लंच अवर्समध्ये पायऱ्यांवर सगळ्या जणी जमल्या होत्या. आज ना मी तुम्हाला एक जम्माडी गंमत सांगणार आहे. माझ्या पप्पांची या गावात बदली झाली तेव्हा आम्ही एका भाड्याच्या घरात राहायला आलो.
हे घर गावापासून थोडंसं दूर आहे, पण छान आहे. आजूबाजूला खूप झाडं आहेत. वडाची, पिंपळाची तर खूप आहेत. 4-2 पडकी घरं पण दूरवर आहेत. तेथे मला खेळायला खूप आवडतं. अशा पडक्या वाड्यात आणि घरात भुतं असतात, असं माझी आई मला लहानपणी सांगायची. इतके दिवस मी नाही विश्वास ठेवला. पण गेल्या शनिवारी त्या दिवशी शनी अमावास्या होती. म्हणे मला ते भूत दिसलं. केतकीने शेवटी कालपासून विचारपूर्वक तयार केलेला बॉम्ब गोळा टाकला. सगळीकडे चिडीचूप. म्हणजे कसं काय दिसलं? पिंकी सगळ्यात आधी भानावर आली. मी त्या दिवशी वडाच्या पारंब्याला धरून झोका खेळत होते. म्हणजेच नेहमीच खेळते. आज खेळताना एक काळं मांजराचं पिल्लू माझ्या पायात आलं. मी दचकली, कारण त्याच्या तोंडाला लाल लाल काहीतरी लागलेलं होतं. रक्त? पिंकीचे डोळे मोठे झाले होते. असेलही, पडक्या घरातल्या एखाद्या उंदीर गट्टम केला असेल. पण मी घाबरून घराकडे धूम ठोकली. तेव्हा ते पिल्लू तेथेच झाडाखाली बसलेलं होतं. मी घरात आले आणि पाहते तर काय, ते काळं पिल्लू आमच्या सोफ्यावर आरामात बसलंय. मी आईला हाक मारली आणि ते दाखवलं. वेडाबाई, हे पिल्लू सकाळपासून घरातच फिरतंय. तू पाहिलेलं काळ्या मांजरीचं पिल्लू वेगळं असेल आणि हे वेगळं आहे. अगं, 2 सारखी पिल्लं असतात की. मी पुन्हा सोफ्यावरल्या पिल्लाकडे पाहिलं. ते तेच होतं, कारण त्याच्या पण तोंडाला रक्त लागलेलं होतं. मी आईला पुन्हा हाक मारली, त्या मांजराच्या तोंडाला लागलेलं रक्त दाखवण्यासाठी. पण ते पिल्लू तोवर जंप मारून खिडकीतून पळून गेलं. ते मांजराचं काळं पिल्लू भूत होतं. केतकी, आम्ही ऐकून घेतोय म्हणून तू फारच फेकाफेकी करायला लागली आहेस. इट्स बॅड. स्नेहाने आज राडा करण्याचा पक्का निर्णय घेतला होता. तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय? केतकीने धडक स्नेहाला विचारले. हो, स्नेहा ठामपणे म्हणाली. दोघींची जुंपणार अशी ग्रुपला शंका येऊ लागली. मग या सगळ्याजणी येत्या शनिवारी दाखवते प्रत्यक्ष भूत. केतकी पण इरेला पटेल. कसल्या येतायत या भित्र्या पोरी, उगाच आपली खुन्नस. चॅलेंज? तू भूत दाखवणार? स्नेहाने विचारले. हो, चॅलेंज. तुमचे डेअरिंग आहे का? ठीक आहे, या. येथे असलेल्या सगळ्याजणी येतो. सॅटर्डेला दे तुझ्या घरचा पत्ता. या आता. खरे यायला निघाल्यात. आता काय करावं? असे काही होईल असे केतकीला वाटलेच नव्हते. अरे यार, असं काय करताय? पहा, तुम्हाला भीती वाटली तर माझी जिम्मेदारी नाही. तू नको त्याची काळजी करू. आम्ही आमच्याच रिस्कवर येणार. शनिवारी शाळा सुटली की आम्ही वह्या पुस्तकं घरी ठेवून 5 वाजता तुझ्या घरी येतो. बघा हां, घाबरायचं असेल तर या. केतकीने शेवटचा प्रयत्न केला, पण तो दुबळा पडला. अरे जा रे भूत दाखवणारी. आता तर आम्ही येणारच. तयारीत राहा आणि तुझ्या भूताला पण तयार ठेव. केतकीच्या डोळ्यापुढे हात नाचवत स्नेहा म्हणाली आणि ताड निघून गेली. केतकीच्या डोळ्यात पाणी आले. हे भलतंच झालं. आता सगळ्यांचं मुसळ केरात जाणार. इतक्या दिवसाची मेहनत, ते फ्रेंड सर्कल मातीमोल होणार. पण एक बरे झाले होते. या गोंधळात स्नेहा आपल्या घरचा पत्ता घ्यायला विसरली होती. आज बुधवार. 3 दिवस शाळेला बुट्टी मारली की झालं. 5वीतल्या वर्गाचा क्लास टीचर सध्या सुट्टीवर असल्याने रक्षिताकडे त्या वर्गाच्या क्लास टीचरचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला होता. रक्षिताने हेडमिस्ट्रेसच्या केबिनच्या दाराला नॉक केलं. या आत या. हेडमिस्ट्रेस दातार मॅडम म्हणाल्या. रक्षिता आत गेली. काय काढलंस रक्षिता? काहीतरी तुमच्या कानावर घालायचं आहे. बोल. माझ्या वर्गात, म्हणजेच 5वीच्या वर्गात काहीतरी गडबड आहे. नेमकं काय आहे? कपाळाला आठ्या घालत दातार मॅडमांनी विचारलं. ही रक्षितानं पल्हाळा लावणारी आहे. पटकन मुद्द्याचं सांगायची नाही. मुली लंच अवरमध्ये शाळेच्या पायऱ्यात घोळका करून काहीतरी कुजबुजत असतात. अगं रक्षिता, मुलींचं वाढतं वय असतं. असतील बोलत मनातलं आपापसात. तसं नाही मॅडम, ते मी समजू शकते. पण हे वेगळंच आहे. आधी इंटरवलमध्ये डबे खाऊन पोरी ग्राउंडवर हुंदडायच्या. हल्ली तसं दिसत नाहीये.
रक्षिता, तुला नेमकं काय सुचवायचं आहे? ती नवीन आलेली मुलगी केतकी एकटी एकटी असायची. ती आता मुलींच्या गराड्यात असते. मग मी असं ऐकलंय की. हे पहा रक्षिता, मला खूप काम आहे. तू तुझा प्रॉब्लेम सांगणार नसशील तर तू तुझ्या वर्गावर जा. तुला फक्त 2च मिनिटे देते. काय सांगायचं असेल ते सांगून टाक. युअर टाईम स्टार्ट नाव. दातार मॅडम खरेच वैतागल्या. रक्षिता फारसा फरक पडला नाही. हे तिला नेहमीचंच होतं. मी असंच ऐकलंय की ती केतकी मुलींना भूताच्या गोष्टी सांगत असते आणि आपली फ्रेंड सर्कल वाढवे ना. तुला काय प्रॉब्लेम आहे? तसं नाही. गेल्या 4 दिवसापासून शकुंतला शाळेत आली नाही. ही रक्षिता किती इरिलेव्हल बोलतेय. त्याचा इथे काय संबंध आहे? शकुंतलेची आई माझी मैत्रीण आहे. मी तिला फोन करून विचारलं. काय म्हणाली? म्हणाली शकू खूप घाबरली आहे. ती एकटी अजिबात राहत नाहीये. अंधाराची तिला खूप दहशत वाटत आहे. आपल्या घरात भूत आहे हा घोषा तिने लावलाय. दातार मॅडम आता मात्र गंभीर झाल्या. अशी भीती कोवळ्या वयात मनात घर करू लागली तर मुलींच्या भविष्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो. हे त्यांना जाणवलं. बापरे, असे असेल तर प्रकरण गंभीरच आहे. खरी बातमी तर पुढे आहे. या शनिवारी काही मुलींना तिने घरी बोलवले आहे. ती त्यांना भूत दाखवणार आहे. खरे की काय? मला काय वाटलंय, आपल्या शिक्षिकांपैकी कोणीतरी त्या मुलींसोबत केतकीच्या घरी जावं. तिच्या आईवडील देखील तिची समजूत काढावी. अशी भूताची भीती दाखवत जाऊ नको हे सांगावं. दातारांनी आपला विचार मांडला. मला पण असंच वाटतंय, रक्षिता म्हणाली. कोणाला बरे पाठवावं? खरे तर मीच गेले असते, पण मला नेमकं शनिवारी समीरला आणायला एअरपोर्टला जायचे. रक्षिता, तूच का नाही जात मुलींसोबत? मुली तुझ्या सहवासातल्या आहेत. तू सोबत असशील तर त्यांना आधारही वाटेल. ठीक आहे, जाते मी. रक्षिताने मग सगळा प्लॅन ठरवला. शनिवारी शाळा सुटली की पिंकी, टीना, शबरी, स्नेहा सगळ्या मुलींनी आपापली दप्तरं घरी ठेवून पुन्हा शाळेत जमायचं. मग रक्षिता मॅडमच्या ओमनी व्हॅनमधून केतकीच्या घरी जायचं. पिंकीला हे केतकीला कळवायचं होतं, पण केतकीकडे मोबाईलच नव्हता. रक्षिताने ऑफिसमधून केतकीच्या घरचा पत्ता घेतला. मुलींना घेऊन ती केतकीच्या घरी पोचली. घर बेठे होते. जुने असले तरी सुस्थितीतले होते. आजूबाजूला 1-2 पडकी घरं होती. घरातल्या तारेचे कंपाऊंड होते. त्याच्या काटेरी तारा जुन्या अन बऱ्याच जागी तुटलेल्या होत्या. घराच्या दाराजवळ नेमप्लेट होती. ती मात्र घराच्या मानाने तरुण वाटत होती. केतकर्स, केशव, कावेरी, केतकी. हेच केतकीचे घर. रक्षिता मॅडमनी घराची बेल वाजवली. रक्षिताच्याच वयाच्या तरुणीने दार उघडले. 7-8 शाळेच्या मुली आणि त्यांची मास्तरीण हे तिने तर्काने ताडले. पण या येथे कशाला आल्यात? कावेरी, कोण आहेत ग? घरातून पुरुषी आवाज आला. केशव, अरे कुठली तरी शाळेची ट्रीप दिसतेय. तूच ये ना. कावेरीपेक्षा 2-3 वर्षांनी मोठा असलेला तरुण दारात आला. कावेरी आणि केशवच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह. रक्षिता दिसत होती. नमस्कार मॅडम, काही काम होतं का? केशवने दोन्ही हात जोडून नमस्कार करत रक्षिताला विचारले. तुम्ही केतकीची आई बाबा का? रक्षिताने विचारले. हो, पण तुम्ही? मी रक्षिता, केतकीची क्लास टीचर, आणि या तिच्या वर्गातील क्लासमेट आहेत. केशव आणि कावेरी कसलीही प्रतिक्रिया न देता अवाक होऊन दारातल्या त्या घोळक्याकडे पाहत होत्या. आज न केतकीने आम्हाला घरी बोलवलं होतं. कोठे आहे ती?
बोलवता का तिला जरा? कसली येते ती? बसली असेल कुठेतरी तोंड लपवून. खोटारडी कुठली, म्हणे भूत दाखवते. स्नेहाच्या मनात येऊन गेलं. केशव आणि कावेरी दारातून बाजूला झाले. त्यांनी रक्षिताला घरात येण्याची खूण केली. रक्षिता पाठोपाठ तो मुलींचा घोळका घरात आला आणि रक्षिता जागीच खिळून उभी राहिली. समोरच्या भिंतीवर केतकीच्या गालावर खळी असलेला गोड हसरा फोटो होता आणि त्याला चंदनाचा हार घातलेला. तुम्हीच सांगा, कसं बोलावू केतकीला? काळजाला घर पडणाऱ्या आवाजात केशवने रक्षिताला विचारले. आम्हाला मूल नाही म्हणून आम्ही केतकीला दत्तक घेतलं होतं. 2 वर्षाखाली अल्पशा आजाराने गेली. हसत खेळत पोर नजरेसमोरून अजूनही हलत नाही. अनाथालयाच्या रेकॉर्डला केतकीसोबत हिला डॉक्टर करायचं या अर्थाची चिठ्ठी होती म्हणे. इतकंच. रक्षिताची तर वाचाच खुंटली. मग कालपर्यंत शाळेत येणारी केतकी कोण? ती तरी तशीच माघारी फिरली. चिडीचूप झालेल्या पोरी कशाबशा गाडीत बसल्या. व्हॅन शाळेपर्यंत परत फिरली. रक्षिताच्या मागच्या सीटवर बसलेल्या मुलींचा संवाद तिच्या कानावर पडत होता. टीना, तुला एक गंमत सांगू का? पिंकी सांगत होती. काय? त्या घरातला माणूस केतकीचे पप्पा नव्हते. ती रोज ज्यासोबत स्कूटरवर येते ते वेगळेच होते. क्यूट. केतकीसारखे यांच्या पण गालावर डिंपल आहेत. आणि याच्या दारात स्कूटर पण नव्हती. ती मुद्दाम पाहिली ना? रक्षिताच्या अंगावर सरसटून काटा आला. म्हणजे केतकीनं तिला शाळेत सोडायला येणारे तिचे पप्पा दोघेही? पिंकी वाट पाहतीये, पण त्यानंतर केतकी कधीच शाळेत आली नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.